जय हिंद मित्रांनो, आज आपण परभणी जिल्हा पोलीस 2026 रोजी झालेला जे मॅथवर प्रश्न विचारले होते, आज आपण त्याचं स्पष्टीकरण करून घेणार आहोत। तर प्रश्न किती म्हणजे कोणत्या अँगलने विचारण्यात आले होते, आपण त्याचे प्रश्न कसे सोडवायला पाहिजे होते, किती सेकंदात उत्तर काढायला पाहिजे होतं। तर आज आपण कोणते प्रश्न विचारले होते पहा। तर पहिला प्रश्न आहे 103 च्या पुढील 23वी विषम संख्या कोणती पहा। आता हा पहिला प्रश्न आहे। आता 103 काय आहे, ऑलरेडी ही विषम संख्याच आहे। जर या ठिकाणी जर समसंख्या दिली असती तर आपल्याला या संख्या म्हणजे या ठिकाणी विषम संख्या तयार करून घ्यावी लागली असती। तर ऑलरेडी काय 103 काय आहे, विषम संख्या आहे। तर त्यांनी सांगितलं 103 च्या पुढील 30वी विषम संख्या कोणती करू। आता 103 ऑलरेडी आहे प्लस मग 23 गुणिले 2 म्हणजे विषम संख्या असो किंवा समसंख्या असो म्हणजे कितने वाढता 2 ने म्हणजे फरक किती असतो 2चा। मग 103 आणि 23 दोन्ही 46, जर दोन्हींची बेरीज केली 149 येते बा। हा प्रश्न असा आपल्याला सॉल्व करायला पाहिजे होता। उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 2। समजलं? ज्यांचं उत्तर 149 आलं त्याचं राईट उत्तर आहे पहा। तर पुढील प्रश्न पहा। पुढीलपैकी कोणती जोडी जोडमूळ संख्यांची नाही आहे काय? पुढीलपैकी आता हा जे प्रश्न आहेत आपले पेज क्रमांक हे म्हणजे 27 आणि 28 हे जे बुक आहे या बुकमधील सर्व प्रश्न जशाला तसे उत्तरलेले आहेत। तुम्ही पाहून घ्या, हे पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न म्हणजे सर्व प्रश्न पाहून घ्या। आता हे पहिला प्रश्न हा प्रश्न पेज क्रमांक 27 वर पाहून घ्या, हे संपूर्ण अंकगणित। आता हे संपूर्ण अंकगणित आहे आणि ही बुद्धिमत्ता आहे। ह्या दोन बुकमधून तुम्ही प्रत्येक जिल्हा भंडारा काढा, कोल्हापूर काढा, मला वाटतं कोल्हापूरला तर 27 प्रश्न या दोन बुकमधून उत्तरलेले आहेत। तर ज्या मुलांनी हे पुस्तक यूज केलं त्यांनी भरपूर मार्क मिळाले। आता त्यांनी प्रश्न सांगितलेला आहे पुढीलपैकी कोणती जोडी जोडमूळ संख्यांची नाही आहे। आपल्याला जोडमूळ संख्या म्हणजे काय आहे हे माहीत असणं फार गरजेचं आहे। 1 ते 100 मध्ये मी काय म्हणतो 1 ते 100 मध्ये 1 ते 100 मध्ये ह्या जोडमूळ संख्यांच्या ज्या जोड्या आहेत ना ह्या 8 आहेत। आता हे जोडमूळ संख्या मूळ संख्या आपण रेकॉर्ड बॅचमध्ये अभिनव क्लासेस हे आपलं ॲप आहे, त्या ॲपमध्ये मॅथ आणि रिजनिंग हे डिटेल माहिती मी दिलेली आहे। तर आपण इथं आता फक्त प्रश्न सॉल्व करून घेत आहोत। तर 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्यांच्या जोड्या 8 आहेत। त्यांनी सांगितले कोणती जोडमूळ संख्यांची जोडी नाही ह्या 4 पैकी। आता आपण 1 ते बघा, 1 नंबर पहा, हे 3 व 5। नंबर 2 हे 5 व 7। नंबर 3 हे 11 व 13। नंबर 4
हे 17 व 19. हे नंबर 5 हे 29 व 31. नंबर 6 41 व 43. नंबर 7 हे 59 व 61. आणि हे नंबर 8 हे 71 व 73. ह्या 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्यांच्या जोड्या 8 आहेत. त्यांनी आपल्याला प्रश्न कोणता विचारला आहे? जोडमूळ संख्यांची कोणती जोडी नाही आहे. पहा, ही आहे, ही आहे, नंबर 3 आहे, परंतु ही कोणती आहे? ही संयुक्त संख्या आहे. कोणती संख्या आहे रे? संयुक्त संख्या आहे. म्हणून हे आपलं उत्तर होतं बघा. ही नाही आहे. उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 4. बघा, ह्या जोडमूळ संख्या ज्यांना तोंडपाठ आहेत त्यांनी उत्तर काढलेलं आहे. चला पुढे प्रश्न. अशी लहानात लहान संख्या शोधून काढा की जिला 8ने भागल्यास बाकी 4 उरते, 12ने भागल्यास बाकी 8 उरते व 15ने भागल्यास बाकी 11 उरते. आता आपण ह्यातलं काय करू? संख्या जी आहे समान अंतर काढून घेऊत. आपण 8ने भागल्यास बाकी किती उराली? बरं 4. 12ने भागल्यास बाकी किती उरते? 8. 12तून 8 गेले, 4 उरले, 8तून 4 गेले. 15ने भागल्यास बाकी 8, म्हणजे ह्याचा अंतर समान अंतर वाला का 4. मग आपण का हे 8, 12 आणि हे 15 यांचा काय काढायचा? लसाई काढून घ्यायचा. बघा काय काढून घ्यायचा रे? लसावी. मग आता आपण काय करतो? ह्याची उभी मांडणीनं आपण लसाई काढून घेतो. तुम्हाला एक मी ट्रिक्स देतो. हे आपल्याला 8, 12 आणि 15चा लसाई काढायचा आहे. आता ह्या तिन्हीपैकी मोठी संख्या कोणती आहे? 15 आहे. कोणती आहे रे? 15. 15ची काय करायची? पाढा तयार करायचा. 15 2 30, 15 3 45, 15 4 60, 15 5 75, 15 6 90, 15 7 75 आणि 15 8 20, 15 9 35, 15 10 150. आता ह्या तिन्ही संख्येनं यापैकी कोणत्या एका संख्येला जर भाग गेला तर ह्या तिन्ही संख्यांचा लसाई तो असतो. पहा, आता आपण पाहूत. 8 ने 15 जात नाही, संपलं. 8 ने 30ला जात नाही, चला. 8 ने 50 जात नाही, 8 ने 60ला भाग जात नाही, 8 ने 75ला भाग जात नाही, किंवा म्हणजे 15 ने गेर जातो. परंतु 12 तिन्ही संख्यानं एकाच संख्येला भाग जायला पाहिजे. म्हणजे आता 8 ने बघा 90ला जात नाही, 105ला जात नाही. हां, 8 ने 15 120ला भाग जातो. 15 8 20 आणि 12 10 20 आणि 15 8 120. म्हणून आपला लसाई आलाय बघा 120. म्हणजे ह्या तिन्ही 8, 12 आणि 15 ह्या तिन्ही संख्येनं या संख्येला परिपूर्ण भाग जातो. म्हणून आपला तो लसाई असतो. मग लसाई किती आला रे? लसाई आला मित्रांनो 120. तुम्ही असे मान्य करा. बघा अशा अवयव परत पाडा, तोच येणार. बघा तुम्ही पाडून पहा. मग लसाई किती आला? 120. जे समान अंतर आहे ह्या लसाईमधून मायनस करायचं. 120मधून 4 गेले म्हणजे आपलं उत्तर येणार बघा 116. हे पर्याय क्रमांक 1 उत्तर व्हा. तुम्ही असं लसाई काढा, तुम्हाला ते बी सांगतो. हे 8, 12 आणि 15 जाऊ द्या. आपण डायरेक्ट 4 न बघतो. 4 4 2 8, 4 त्रिकोण 12, 15ला 15. आता 5 न हे 2 3, 5 त्रिक 15, 3 न भाग देऊत. 2ला 2 1 1 1, म्हणजे 2 त्रिक 6, 6 पंचे 30 आणि 30 चौक 120. बरोबर आहे. अवका 2 गुणिले 3
गुणिले 5 गुणिले 4 यांचा लसा बघा 120 येतो बघा. म्हणजे ही सोपी पद्धत आहे. फक्त भाग जातो का आपल्या टेबल तर तोंडपाठ असतात. ज्याचं उत्तर 116 आलं त्याचं राईट उत्तर आलं पहा. चला पुढील प्रश्न पहा. एका पिशवीत काही गोळ्या आहेत. त्या गोळ्या 12 मुलांना प्रत्येकी सारख्या वाटल्यास 8 गोळ्या उरतात. जर त्या गोळ्या 14 मुलांना प्रत्येकी सारख्या वाटल्यास 10 गोळ्या उरतात. तर पिशवीत कमीत कमी किती गोळ्या असतील. आपल्याला ह्यांचा पण लसाईच काढून घ्यायचा आहे. आपण पहिलं समान अंतर काढून घेऊत. 12 मुलांना प्रत्येकी सारख्या वाटल्यास किती उरतात 8 बरोबर आहे. 14 मुलांना सारख्या वाटल्यास 10 म्हणजे 12तून 8 गेले 4 आणि 14तून 10 गेले 4. हे समान अंतर आपल्याला भेटलं बघा 4. मग मला सांगा हे 12 आणि ह्या 14चा आपल्याला काय काढायचं आहे हे लसाई काढून घ्यायचं आहे. तसंच तुम्हाला मी सांगतो हे 12 आणि हे 14 यांचा लसाई. मी तुम्हाला लसाई काढत असताना सांगितलं यापैकी मोठी संख्या कोणती आहे आता 14. तुम्हाला 14चा टेबल तयार करा म्हणलं. 14 14 14 28 14 त्रिकोण 42 14 चौक 56 14 पंच 70 14 सके 84. आता इथपर्यंत पाहू आपण. आता 12नं 14ला भाग जात नाही, 12नं 28ला भाग जात नाही, मग 14नं जातो, आता 12नं जात नाही, 12नं 42ला भाग जात नाही, 12नं 56ला भाग जात नाही, 12नं 70ला भाग जात नाही. मग 12 सत्ती 84 आणि 14 पंच 14 सकी 84. मग दोन्ही संख्येनं या संख्येला भाग जातो. आपली अट काय आहे मोठी संख्या निवडा त्याचा टेबल तयार करा. दोन्ही संख्येनं मग इथं 3 असो किंवा 4 असो संख्या ह्या मग इथं 2च आहेत. मग या 2 संख्येनं 84ला भाग जातो. 12 सत्ती 84 आणि 14 सकी 84 म्हणजे आपला लसावी आला बघा 84. लसावी किती आला 84. लसाई काढून घेतल्याच्या नंतर जे समान अंतर आहे हे मायनस करून घ्यायचं म्हणजे उत्तर आलं बघा 80. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. हे पहिले समान अंतर काढून घ्या, मग संख्यांचा लसावी काढा आणि समान अंतर जे आहे हे मायनस करून घ्या. ज्याचं उत्तर 80 आलं त्याला मार्क भेटलेला आहे. आणि हे जे प्रश्न आहेत सर्व प्रश्न आपल्या बुकमधले आहेत. चला एक संख्या एक्सचे 20% व दुसरी संख्या वायचे 25% समान आहेत तर एक्स इथं वाय करा. हे मराठीतून झाले बा. हे वाय करा. वायशी गुणोत्तर काढा. वायशी गुणोत्तर काढा. कोण काढते रे बघा. हा प्रश्न कसा सॉल्व करतात बा. एक्स गुणिले 20% म्हणजे 100 बरोबर हे वाय गुणिले 25 भागिले 100. 100 काढून टाका. 100 काढून टाका. मग काय झालं इथं एक्स गुणिले 20 बरोबर वाय गुणिले 25. आता ह्याची जर आपल्याला उभी मांडणी करायची असेल हे एक्स असं जर वाय करायचं असेल बरोबर ही संख्या वर जाते आणि ही संख्या खाली जाते म्हणजे वरी 25 येणार खाली 20 येणार. कोणत्याही संख्येने एका संख्येला भाग द्या पासनं जातो. हे 5 25 5 20. मग त्यानं सांगितलं एक्स आणि वायशी. एक्स जसे वाय बरोबर मग एक्स किती आले रे 5 आणि वायचे आली 4. हे 5 जसे 4 आलं पहा. किती आलं 5 जसे 4. 4 जसे 5 नाही. ज्यानं 4 जसे 5 केला उत्तर चुकलं. पण ज्यानं 5 जसे 4 केला त्याचं उत्तर राईट आलं. पर्याय क्रमांक 1.
मी ज्या वेळेस कार्यशाळा घेत होतो संभाजीनगर, लातूर, परभणी या ठिकाणी मुलांना सांगत होतो की बघा आता जशी स्पर्धा वाढली तसं पेपरची काटेरी पातळी वाढत जाते. तुम्ही पेपरचा अभ्यास करा, प्रश्नांची लेवल काय ह्याचा अभ्यास करा, त्यानुसार अभ्यास करा. मुलांना यावेळेस मार्क आलेले नाहीत आणि सर्वात जास्त पॅटर्न 25-25 मराठी असो, 25 मॅथ असो, 25 रिजनिंग असो आणि 25 जी के असो, असा यावेळेस प्रत्येक जिल्ह्यामध्ये पॅटर्न राबवलेला आहे. तर या ठिकाणी ज्यानं मॅथ आणि रिजनिंग ज्याचं परफेक्ट झालेलं आहे त्या मुलांचं सिलेक्शन 100% झालेलं आहे. आता परभणीला मी पेपर पाहिला, 43 मार्क, 55 मार्क, 60 मार्क, 62 मार्क, असे 70 मार्क, म्हणजे सरासरी रेशिओ जे आहे या ठिकाणी नाही आहे. आणि मी जे बुक तयार केलं बेसिक टू ॲडव्हान्स, म्हणजे सोप्याकडून कठीणाकडे, म्हणजे क्लास 4पासून क्लास 1पर्यंत. आता 20ला 20 असं कोणतं पुस्तक आहे एकाच बुकमधलं? तुम्ही पुस्तक पहा, सर्व प्रश्न आपल्या बुकमधले आहेत. ती मेहनत आहे, त्याच्या पाठीमागे 10 वर्षाची मेहनत आहे, अनुभव आहे. चला आपण पुढील प्रश्न पाहू. आता प्रश्न काय म्हणते बा, प्रिया व तिच्या 4 मैत्रिणीच्या वयाची सरासरी 24 वर्ष आहे. त्यांचे वय इथं या ठिकाणी राहिला, त्यांचे वय अनुक्रमे 3m-2 इथं हे 3m करा, हे राहिलं होतं 3m कंसात 2m + 7 4m - 7 3m+2 वर्ष आहेत. तर एमची किंमत काढा. बघा या ठिकाणी त्याने आपल्याला एमची किंमत काढायला सांगितलेली आहे. कशाची? मग तुम्हाला माहीत पाहिजे सरासरी म्हणजे काय? एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. सरासरी बरोबर काय? आपण आपल्या त्याने फक्त एमची किंमत काढायला सांगितलेली आहे. जर असं आपण लिहून घेतलं 3m-2 आणि हे प्लस द्या, हे 3m + 2m + 7 आणि प्लस हे 4m - 7 आणि प्लस 3m + 2. मग एकूण संख्या किती आहेत बाबांनो? बघा ही प्रिया व तिच्या 4 मैत्रिणी, ही एक प्रिया आणि तिच्या 4 मैत्रिणी. मग त्यांची एकूण सरासरी किती आहे रे? हे 24. मी डायरेक्ट लिहितो आता. हे प्रिया व तिच्या 4 मैत्रिणींच्या वयाची सरासरी किती आहे? हे 24 वर्ष आहे. मग आपल्या त्यांनी सांगितलेले एमची किंमत काढा. 3m 6m 2 8m 12m 8 आणि 4 12m आणि 12 आणि 3 15m. किती झाले रे? हे 15m आणि बरोबर भागिले 1 अधिक ही प्रिया व तिच्या 4 मैत्रिणी एकूण संख्या झाली 5 बरोबर एकूण सरासरी आहे 24. ही अशी मान्य करून घ्यायची होती. मग जर आपण m बरोबर हे बघा हे भागाकारात आहे, इकडे जाऊन काय होणार? गुणाकारात होणार. म्हणजे हे 24 × 5 आणि हा गुणाकारातला 15 जे m आहे हा इकडे भागाकारात जाणार. मग 5 × 5 5 × 3 15 3 × 1 3 आणि 3 × 8 24. बाळांनो m बरोबर 8 आलं. ज्याचं उत्तर 8 आलं त्याचा करेक्ट प्रश्न आला. हे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आलेलं आहे. आता ज्यावेळेस मी कार्यशाळा घेत होतो
त्यावेळेस म्हणायचे नवीन लेखक आहे, आताच पुस्तक मार्केटमध्ये आलेलं आहे. म्हणजे माझ्यावर विश्वास ठेवला नाही. ज्या ज्या मुलांनी ठेवला, आता त्याचं मॅथ आणि रिजनिंग हे आउट ऑफ मार्क आलेले आहेत. आता दररोज मला 100 फोन येतात, सर असं महाराष्ट्रामध्ये तुमच्यासारखं बुक नाही आहे. सर्व प्रश्न तुम्ही कोल्हापूर काढा, भंडारा काढा, रत्नागिरी काढा, पालघर काढा, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण काढा, शहर म्हणजे कोणताही बी तुम्ही जिल्हा काढा, परंतु परभणीमध्ये सर्व प्रश्न जशाला जसे आपल्या पुस्तकातून आलेले आहेत. भंडाऱ्याला आलेले आहेत, कोल्हापूरला आलेले आहेत जास्तीत जास्त. तर हे 2 बुक तुमच्याकडे असणे फार गरजेचं आहे. चला पुढील प्रश्न पाहतो आपण. 8.1/3 असं एक काम करा. 8.1/3 अधिक 3.4/5 अधिक 3.4/5 7.1/5 व प्लस 9.2/3 हे पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे. आपण ह्याचं रूपांतर प्रथम हे अपूर्णांकात करून घेऊ. 3 8 24 आणि 1 25 25/3 प्लस 5 3 15 15 आणि 4 19/5 अधिक 7 5 35 आणि 1 36/5 3 9 27 आणि 2 29/3. आता इकडे लक्ष द्या, इथं 27/4 आहे बघा, सारखं का हे 27/4 असं, बी 29/4 9 आहेत हां, हे 19/4 आणि हे 31/4. आपल्याला फक्त अंशाच्या ठिकाणी बघा, छेदामध्ये तर 4 4 4 4च आहे. छेदाचा काय विचार करायचा का नाही, फक्त आपल्याला अंश काढायचा आहे. जर हे समान असेल, बघा आता आपण काय करू, हे 3 3 समान आहेत. जर पाया समान असेल, अंशाची बेरीज करा. आपण ह्याला एक अंशात टाकून देऊ, 25 आणि हे 29/3 बरोबर आहे. हे प्लस, आता हे 5 समान आहेत, हे 5 वाले आपण काय करू, समान टाकून देऊ. हे 19/36/5. जर आपण ह्यांची बेरीज केली, 25 आणि 29 12 होता 54 54/3 आणि हे 36 आपलं 36 आणि हे 19 म्हणजे किती झाले रे, 9 म्हणजे 55. हे 55/5. आता पहा, 3 जर भागलं, 3 8 3 54 5 5 5 11 बरोबर हे 18/11 बरोबर येणार बघा 29. मग 29/4 आहे का, हे पर्याय क्रमांक 2. जर 29/4 उत्तर आला, तर इथे 4 केलेलं, इथं ऑलरेडी 4च आहे. ह्याचा पाया समान करण्याची काही गरज नाही. आता तुमचा ऑलरेडी तुम्हाला दिसायला ना 4 4 4 4 आहे. फक्त तुम्हाला मी अंश काढायचा होता, हे डायरेक्ट अंश काढून दिला, 29 आला. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आलं. पहा हे 9 आहेत हां. मी सांगत होतो की मॅथ आणि रिजनिंग मुलांना वाटायचं 25-30 प्रश्न येते, पण पॅटर्न यावर्षी चेंज झाला आणि जी लेवल आहे, जे काठिण्य पातळी मॅथ असो किंवा रिजनिंग फार वाढलेले बा. मी ज्यावेळेस एखादी प्रश्नपत्रिका काढायचो, मुलांचं पेपर घ्यायचो, नाही केंद्रीय सर पेपर फार कठीण काढतात. अरे तर तुम्हाला 10 नाही, तुम्हाला 10 मार्क पडू द्या रे. म्हणजे अभ्यास करण्याची आपली काठिण्य पातळी आपल्याला समजून येते. आपल्याला अभ्यास वाढवावं का, आपण कोणत्या लेवलला अभ्यास करायला पाहिजे, ज्या मुलांना काय करावं आणि काय करू नये हे स्वतःला समजलं पाहिजे. ही स्पर्धा परीक्षा आहे. स्पर्धा परीक्षा म्हणजे जुगार आहे. ज्याला समजलं तो आपलं ध्येय निश्चित गाठू शकतं. त्यासाठी मार्गदर्शन आणि गुरूंची पण गरज असते. चला आपण पुढील प्रश्न पाहूत.
हा घेतला. हा प्रश्न जसा जसा आपल्या पुस्तकामध्ये आहे बा, पुढीलपैकी कोणता संख्या समूह पायथागोरसचे त्रिकूट नाही म्हणते. म्हणजे त्रिकूट कसा असतो, ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर सी वर्ग. म्हणजे सी वर्ग म्हणजे हा काय आहे, हा आपल्याला कर्ण काढायचा असतो. म्हणजे दोन्हींची बेरीज करून ह्यांचं वर्गमूळ घ्यायचं असतं. आपण पर्याय क्रमांक 1 पाहूत. हे ए, हे बी आणि हे सी. म्हणजे 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग बघूत. 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16 बरोबर 25. म्हणजे हा 5चा वर्ग आला बघा. म्हणजे हा त्रिकूट आहे, हा त्रिकूट आहे. हे 7चा जर बघितला, 7चा वर्ग येणार 49 अधिक 24चा वर्ग येणार 576, 9 6 15. म्हणजे हा येणार बघा, यांची बेरीज 625. हा येणार 25चा वर्ग. म्हणजे हा त्रिकूट आहे. हा पाहूत आपण. 8चा वर्ग प्लस 15चा वर्ग बरोबर 8चा वर्ग 64 अधिक 15चा वर्ग 225. 225 आणि 64. जर 64मध्ये आपण 25 टाकले तर बरोबर येणार बघा हे 289. हा येणार 17चा वर्ग. म्हणजे हा पण त्रिकूट आहे. मग हा 14 पाहूत आपण. हे 5चा वर्ग अधिक 13चा वर्ग, 5चा वर्ग 25 अधिक 13चा वर्ग 169. ह्यांची जर बेरीज केली 169 म्हणजे हा 294 येणार. बेरीज किती येणार 294. मग 14चा वर्ग 196 आहे. म्हणजे हा त्रिकूट नाही आहे, हा त्रिकूट नाही. ज्यानं 4ला राईट केलं त्याचं उत्तर बरोबर आलेलं आहे. पर्याय क्रमांक 4. हा 14चा वर्ग नाही, हा 14चा वर्ग किती आहे मग 196. हा त्रिकूट नाही. हा प्रश्न आपल्या बुकमध्ये जशाला जसा आहे. समजलं. चला पुढील पहा. पुढीलपैकी किती विधाने सत्य आहेत म्हणते. हा प्रश्न जशाला जसा आपल्या बुकमध्ये आहे. तर त्याने काय सांगितले, पुढील किती विधाने सत्य आहेत का बघूत आपण. चौरस हा आयात असतो. आयात हा समांतरभुज चौकोन असतो. समभुज चौकोन हा समांतरभुज चौकोन असतो. चौरस हा समांतरभुज चौकोन नसतो. समभुज चौकोन हा समलंब चौकोन नसतो. 1 2 3 किती विधाने सत्य आहेत 3. हे पर्याय क्रमांक 2. प्रश्न पाहून घ्या तुम्ही. शीतलकडे जेवढे रुपये 5 रुपयाचे नाणे आहेत तेवढेच रुपये 20 रुपयाच्या नोटा आहेत. म्हणजे शीतलकडे काय, जेवढे 5 रुपयाचे नाणे आहेत तेवढे त्यांच्या 20 रुपयाच्या नोटा पण तिच्याकडे आहेत. तिच्याकडे एकूण 600 रुपये आहेत म्हणते. किती 600 रुपये आहेत. तर शीतलकडे असलेल्या नोटांची संख्या किती आपल्याला माहीत नाही. 5 रुपयाचे आपण काय करूत 1 पकडूत. 20 रुपयाचे किती पकडू 1 पकडू. आपल्याला माहीत नाही आहे. मग जर हे 5 गुणिले 1 अधिक 20 गुणिले 1 बरोबर 600 जर केलं. 5 गुणिले 1 म्हणजे 92. 5 1 अधिक 20 1 बरोबर हे 600. ह्याच्या दोन्हींची बेरीज होती 25 1 बरोबर 600. मग 1 हा गुणाकारात आहे, खाली जाऊन काय होणार हा भागाकारात होणार. जर चला x ना जर आपण 25 न भागलं मग x बरोबर बघा 25 दोन्ही 50 किती उरले रे 10 झाले किती 100. 25 चौक 100. x ची किंमत आली बघा 24. म्हणजे तिच्या शीतलकडे असलेल्या नोटांची एकूण संख्या आली बघा 24. पर्याय क्रमांक 2.
जशाला जसा आपल्या बुकमधील प्रश्न आहे पहा. काही PPT करत असताना काही प्रश्न चुकलेले आहेत. ही प्रश्नपत्रिका आपण घेतलेली आहे, जिथं चूक झालेली आहे. चला पुढं चला. प्रश्न काय म्हणतो बघा. 8 मीटर 24 सेंटीमीटर लांबीच्या एका लोखंडी पाईपचे एका लोखंडी असलेले 80 मिमी लांबीचे समान तुकडे केले तर त्या पाईपचे एकूण किती तुकडे तयार होतील? काय तयार होतील? तुकडे तयार होतील. आता पहा, हे आपल्याला असे प्रश्न असतात. आता हे आपल्या बुकमधील जशाला जसा प्रश्न आहे, पर्याय सकट आहे, तुम्ही पाहून घ्या. तर आता इथं बघा, हे तुम्हाला माहीत पाहिजे. हे नाही मुद्दाम सेंटीमीटर दिलं, इथं 8 मीटर दिलं. मग तुम्हाला माहीत पाहिजे 100 सेंटीमीटर बरोबर हा 1 मीटर असतो. काय असतो? हे 10 मिमी 10 मिली तो बरोबर 1 सेंटीमीटर असतो. म्हणजे आता मला सांगा, 8 मीटर आहे म्हणजे 800 सेंटीमीटर झालं, आणि प्लस हे 24 सेंटीमीटर बरोबर 800 हे 24 सेंटीमीटर होणार. मग हे 80 मिमी 10 mm बरोबर किती झालं? 1 सेंटीमीटर. मग इथं किती झालं रे? मग इथं होणार 8 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला यांचे एकक समान करून घ्यायचे आहेत. किती झाले? मग 8 सेंटीमीटर झालं. आणि हे 8 मीटर आणि 24 सेंटीमीटर बरोबर 824 सेंटीमीटर झालं. मग आता आपल्याला त्यानं काय सांगितलं आहे? एकूण किती तुकडे तयार होतील? जर ह्या आपण 8नं हे जर 824ला भाग दिला, बघा 8 1 8 वरती घेतला 2 खाली भाग जात नाही, आणि जर 2 खाली संख्या घ्यायच्या म्हटलं तर इथं 0 द्यावा लागतो. झाले मग 24 8 3 24. ज्याचं उत्तर 124 103 आलं त्याचं आन्सर करेक्ट आलं. पहा उत्तर काय आलं? 103. चला पुढील प्रश्न. आता हे 6 तास 9 मिनिट 36 सेकंद यांचे तासात रूपांतर करा. कशात रूपांतर करायचंय? तासात रूपांतर करायचंय. आता हे ऑलरेडी तुम्हाला 6 तास दिलेले आहेत. किती दिलेले आहेत रे? हे 6 तास. मग आपण काय करू? हे 9 मिनटं म्हणजे 60 मिनटाचा 1 तास असतो, म्हणून आपण 9 भागिले 60 बरोबर भाग जात नाही आहे, पण 0 दिला. हा 0 काटला, हा 0 काटला. हे 6 1 6 उरले 3 दिला 0. 6 35 हे 0.15 तास आलं. किती आलं रे? 0.15 तास आलं. 9 मिनिटाचं रूपांतर आपण कशात केलं? हे तासात केलं. मग आता आपल्याला 36 जे सेकंद आहे याचं रूपांतर आपल्याला तासामध्ये करायचं आहे. मग 3600 सेकंद म्हणजे 3600 सेकंदचा 1 तास असतो. मग आता इथं 36 सेकंद आहेत, आपल्याला तासामध्ये रूपांतर करायचं आहे, म्हणून आपल्याला 36नं 36ला भाग द्यावा लागेल. मग भाग जात नाही. 0 पॉईंट इथं 0 दिला, आणि 1 0 दिला, आणि 1 0 दिला. हा 0 काटला, हा 1 2 1 2 म्हणजे अंशातले 2 0 आणि छेदामधले 2 0 आपण काटाकाटी केली. मग राहिले 36 36 1 36 म्हणजे हा 0.01 तास आला. प्लस किती आला रे? 0.01
हा 0.1 तास. किती आला? 0.01 तास. मग ह्यांच्यात बेरीज करून घ्या. जर आपल्याला आडवी मांडी येत नसेल तर आपण दशांशचिन्हांची बेरीज वजाबाकी करत असताना ह्याची उभी मांडणी करायची. लिहून घ्या 6 तास. मग किंवा एक काम करा, आपण लिहा 0.15 हे 6 घ्या आणि 0.0 किती 1 ह्यांची बेरीज करा. हे 5 आणि 1 झाले 6, एकाशी 1 पॉईंटला पॉईंट, हे 6ला 6 म्हणजे 6.16 तास आलं बघा. 6.16 तास आहे का? हे पर्याय क्रमांक 2 उत्तर आलं पहा. त्याचं काही नाही, त्याच्याबद्दल रूपांतर करून घ्यायचं होतं आणि त्याची अशी उभी मांडणी करून घ्यायची होती. किती आले मग? ह्या अशी उभी मांडणी आहे बघा. ज्याचं उत्तर 6.16 आलं त्याचं उत्तर राईट आलं पहा. चला पुढील पहा. एका मिनी बसच्या चाकाचा व्यास 0.7 मीटर आहे, तर त्या बसचे चाक 5000 फेऱ्यात किती अंतर कापेल म्हणते. आपल्याला इथं बघा, तुम्ही दोन्ही बी शिकेल तर मी जवळजवळ ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात मी वर्तुळ हा चॅप्टर सर्व घेतला होता. त्रिज्या, व्यास, परिघ आणि क्षेत्रफळ, म्हणजे क्षेत्रफळ दिलं, परिघ काढा, परिघ दिला, क्षेत्रफळ काढा, असे एकमेक म्हणजे कोणता बी प्रश्न दिला तर मुलांचं उत्तर चुकता कामा नये. ज्यानं वर्तुळ हा चॅप्टर 20 मिनिटाचा आहे. आता मला काही मुलाचे फोन येतात, सर आम्ही ऐकलं म्हणून आम्हाला प्रश्न आला, म्हणजे यावर प्रश्न येतो बघा. हे त्रिज्या काढा, आता इथं बघा अंतर काढायला सांगितले, तुम्हाला कुठं फेरे काढा सांगा म्हणते. मग हे अंतर असो किंवा चाकाचे फेरे असो, हा परिघावर काढले जातात. आता आपण हे ऑलरेडी त्याने 0.7 मीटर आहे बघा, बरोबर आहे. डायरेक्ट आपल्या चाकाचा बघा इकडं बघा, हे त्रिज्या, हा व्यास असतो बघा, हा परिघ असतो आणि हे क्षेत्रफळ असतं. थोडं घेतो टाईम. आता आपल्याला काय बघा, इथे त्रिज्या आपल्याला जर 7 दिली, त्रिज्येचा दुप्पटी व्यास असतो की झाला 14, आणि परिघा सूत्र काय रे, हे पाया गुणिले डी. पायाची किंमत किती असती? 22/7 गुणिले डी, म्हणजे हा व्यास असतो. 7 × 7 7 2 14, 22 2 44. मग तुम्हाला ते परिघ काढा म्हणतात, क्षेत्रफळ काढा म्हणतात. पाया आर स्क्वेअर, पायाची किंमत 7 22/7 गुणिले त्रिज्येचा वर्ग 7चा वर्ग 49. 7 × 7 7 7 49, 22 7 54. मी हा मग तुमचा बसच्या फेरे असो किंवा तुमचा म्हणजे परिघावर काढले जातात अंतर. आणि मग आपल्याला 0.7 मीटर काय व्यास आहे. मग तुम्हाला आता या ठिकाणी हा परिघ काढून घ्यायचा आहे. काय काढून घ्यायचा आहे? परिघ. मग पायाची किंमत काय, हे सूत्र काय, पाया गुणिले डी, म्हणजे पायाची किंमत किती आहे? पाया 22/7. परिघ ऑलरेडी कितीला रे आपले व्यास? 0.7. मग बरोबर हे 22/7. इथला पॉईंट आपण खाली घेऊत, वरी किती उरले रे? 7. 7 × 7 7 10 70, म्हणजे 22/10, म्हणजे परिघाला बाळांनो 2.2 परिघ आला. परिघ किती आला? 2.2. मग तुम्हाला सांगितले अंतर, काय सांगितलं तुम्हाला? अंतर काढा म्हटलं होतं. मग अंतर बरोबर काय असते? फेरे गुणिले परिघ. मग फेरे किती आहेत रे? 5000 दिले तुम्हाला, गुणिले परिघ किती आला तुमचा? 2.2. म्हणजे एक काम करा, 22 पंचे 10 दर्शे किती? 22 पंचे किती? 110. 100 आणि 5 वरचे किती झिरो रे? 3. 1 2 3. किती नंतर पॉईंट? 1 नंतर पॉईंट. मग हा आले बघा
11,000 मीटर आलं हे. हा काय आलं 11,000 मीटर. आपल्याला इथं ऑप्शनमध्ये किलोमीटरमध्ये विचारलं आहे. मग 1,000 मीटर बरोबर 1 किलोमीटर असतो. ह्याला जर आपण 1,000 भाग दिला 1 2 3 1 2 3 बाळांनो आपलं उत्तर आलं 11 किलोमीटर. उत्तर किती आलं रे 11 किलोमीटर. हे पर्याय क्रमांक 4 ज्याचं उत्तर 11 आलं त्याचं उत्तर राईट आलं होतं बा. असा असतो बघा. ह्या गोष्टी आतापासून तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला क्षेत्रफळ दिलं परीघ काढा म्हणतात, परीघ देतात क्षेत्रफळ काढा म्हणतात, त्रिज्या दिली परीघ काढा म्हणतात. उत्तर काय आलं 11 किलोमीटर. चला पुढील प्रश्न. एका सभागृहाची लांबी 28 मीटर व हे रुंदी करा. हे रुंदी 10.5 मीटर आहे. त्या सभागृहात सगळीकडे अर्धा मीटर बघा इथं लक्ष द्या बघा. त्यानं विचारलं अर्धा मीटर असलेल्या चौरस आकृती कोणत्या चौरस आकृती आहे अशा बघा. अशा फरशा बसवायच्या असतील तर अशा किती फरशा लागतील. आपल्याला इथं काय सांगितलं आहे फरशांची संख्या काढायच्या. कशाची संख्या काढायच्या मग सभागृहाचे क्षेत्रफळ भागिले एका फरशीचे क्षेत्रफळ. एका फरशीचे क्षेत्रफळ. मग लांबी किती आहे रे हे 28 गुणिले 10.5 हा आणि अर्धा मीटर म्हणजे हे अर्धा मीटर बरोबर. अर्धा मीटर लांब काय अर्धा मीटर असलेल्या चौरस फरशा म्हणते. आता इथं या ठिकाणी हे अर्धा मीटर म्हणजे आता पहा हे जे आहे 1/2 जे आहे ना हे ऑलरेडी काय आहे हे भागाकार आहेत उलटे पलटे जाऊन इथं काय होणार आता 28 गुणिले 10.5 गुणिले 2 गुणिले 2 हे भागिले 1 गुणिला 1 होणार बा. ही पलटे वर मारायची. एक काम करा आता आपण इथलं काय करू डायरेक्ट इथे 0 देऊन टाकू. म्हणजे इथं खाली झाले बघा 10 म्हणजे हा दशमलव चिन्ह उडून टाकूत आपण. आता 2 2 4 4 गुणिले जर 105 केलं 420 येणार. किती येणार रे 420 गुणिले आपण 28 करूत 28 0 0 28 2 56 हा 5 28 28 चौक 12 दर्शे 12 112 आणि 5 झाले बाळांनो 117. आता 117 आणि हे 6 हे 0 हे भागिले किती रे हे 10 आहे. हा 0 काटला हा 0 काटला राहिलं 1176. 1176 फरशा लागतील बघा. एक हा 1176 फरशा लागतील. कुठं ऑप्शन आहे पहा हे 1176 फरशा लागतील. समजलं. ज्याचं 1176 उत्तर आलं आणि हे सर्व प्रश्न आपल्या बुकमधले आहेत बा. जसं हे मला वाटतं 405 का 409 पेज क्रमांकावर आपल्या जो पुस्तकाचा पेज क्रमांक आहे 409 त्याच्यावर प्रश्न पाहून घ्या तुम्ही. चला पुढील पाहू. जर हा प्रश्न टायपिंगमध्ये थोडी गलती झालेली आहे. 240 मीटर दुधाच्या द्रावणात 8% मलईचे प्रमाण आहे. हां इथं चुकलेलं आहे मी लिहून घेतलेलं आहे. आणि पुढल्या 160
लिटर द्रवाणात 15% मलईचे प्रमाण आहे. किती? 15% मलईचे प्रमाण आहे. 160 लिटर हे दुधाच्या, बरं, हे दुधाच्या 160 लिटर दुधाच्या द्रावणात 15% मलईचे प्रमाण आहे. जर नंतर पुढं कंटिन्यू करा, जर दोन्ही द्रावणे एकत्र केली तर त्या मिश्रणात मलईचे शेकडा प्रमाण किती बघा, थोडं वाढलेलं आहे. मलईचे शेकडे प्रमाण आपण काय करू, 240 गुणिले 8 भागिले 100, हा झिरो कटला, हा झिरो कटला, बा 2 पंचे 10, बरोबर आहे. आणि इथं जाऊन 12, 12 8 96 भागिले 5, हे 5 1 5, उरले किती रे, 4 उरले, झाले 46, 5 9 45, उरला 1, दिला पॉईंट, झाले 10, 5 2 10, म्हणजे 19.2 आलं. 8% मलईचं आहे. जर 160 लिटर दुधाच्या द्रावणात 15% मलईचे प्रमाण आहे, आपण काढून घेऊ. 160 गुणिले 15, हे जर भागिले 100 केलं, 20 8 60चे 20 5 100, 5 1 5 5 3 15, इथं आला बघा 24. त्याच्यामध्ये किती आली, 24 160 मध्ये आणि 240 मध्ये आली 19.2, बरोबर आहे. तर आपण आता हे मलईची काय करू, बेरीज करू. जर आपण हे 24 आणि 19.2, 2 असे 2 पॉईंटला पॉईंट, 9 आणि 4 13, हातचाला 1, झाले 2 2 4, म्हणजे 43.2. आणि हे काय झालं, ही मलईची आपण बेरीज केली आणि आपण किती आहे रे दूध, 240 अधिक 160 जर केलं, ह्या ठिकाणी येणार बघा 400. त्यानं सांगितले ना दोन्ही द्रावणे एकत्र केली. बरं, मला सांगा 400 पैकी जर 43.2 तर 100 पैकी किती. आता एक काम करा, इथला पॉईंट काढून टाका, इथलं एक 0 देऊन टाका. आता वरी 432 उरले, मग 1 2 1 2, आता 432 वर उरले, खाली फक्त 40 उरले. 432 भागिले 40, जर आपण 2ची किंवा आपण डायरेक्ट 4ची कशासाठी वापरूत, 4 1 4, वरती घेतला 3 जात नाही, 32 झाले 0, 4 8 32, 4 10 40. आता पहा 10 वर किती शून्य आहे, एकावर शून्य 1, म्हणून 10.8 उत्तर आलं बघा. 10.8 हे पर्याय क्रमांक 4 दिसते ना. जर 10 ना आपण 108ला भाग दिला तर किती येणार, 10.8. हे प्रश्न असा सॉल्व करायचा होता आणि जसा जसा आपल्या बुकमधील प्रश्न आहे. तर मित्रांनो, आपण मे महिन्यामध्ये संध्याकाळी ऑनलाईन बॅच चालू करणार आहे, मॅथ आणि रिजनिंग. आणि जून महिन्यामध्ये परभणी या ठिकाणी एक मुलीसाठी निवासी बॅच आणि ऑफलाईन बॅच म्हणजे अभिनव स्पर्धा परीक्षा केंद्र परभणी असं आपलं क्लासचं नाव राहणार आहे. आणि मी एवढी गॅरंटी घेतो, आता हे माझ्या बुकमधले तुम्ही प्रश्न पाहून घ्या जशाला जसे आहेत, कारण की मी जे टीचिंग करणार आहे मुलांना, जसं जसे माझ्याकडे मी एक आता काम चालू आहे नोट्स तयार करण्याचं, मग झालेली आहे. त्या नोट्समध्ये तुम्ही कोणता बी जिल्हा काढा, तुम्हाला 50ला 50 प्रश्न दिसते. म्हणजे मुलांना 50 पैकी 50 मार्क आले पाहिजे अशी मी तयारी केलेली आहे. आणि आता आपले हे प्रश्न सर्व
हे शेकडेवारी या चॅप्टरमध्ये आपलं हा प्रश्न आहे का पाहून घ्या तुम्ही. पेज नंबर 121वर पहा. पेज नंबर 121वर आपलं बुकचं पेज क्रमांक हा प्रश्न जसाला जसा आहे पहा. चला पुढील प्रश्न पाहूत आपण. आता हे बघा, हे कट करून टाका. एका व्यक्तीने चक्रवाढ व्याजाने काही रुपये उधार आणले व 3 वर्षात, किती वर्षात? 3 वर्षात समान हप्त्यावर परत केले. बर, व्याजाचा दर 10.15% आहे, म्हणजे दरवर्षी 15%चा आहे बरं. व वार्षिक हप्ता 4,86,680 रुपये आहे. तर त्याने किती रुपये उधार आणले? हे जसाला जसा प्रश्न आहे पहा. आता एका मुलाचा फोन आला, सर हे मला प्रश्न येत होता पण तो थोडा टाईम लागतो, मला पर्याय पाठवता, म्हणून त्यांना डायरेक्ट बघा ह्याला हे बघायचं, हे उत्तर त्यांना सांगितलं. मला पण पाठवून गेलं. हा उत्तर आहे बा. तर आपण सोडून घेऊत डायरेक्ट. वार्षिक हप्ता किती आहे रे? 4,86,680 रुपये आहे. मग आपण काय करू, दर किती आहे? 15, तर भागिले 100. आपण पहिल्या वर्षाचं काढून घेऊत, हे इथं भागिले करा. मग 4,86,680 तर भागिले 100 × 100, 100 × एक काम करा, 5 × 15, 5 × 2 = 5, 20 × 20 आणि 1 हे 23/20 आलं. ह्याला पलटी मारा. 4,86,680 हा 20 वर जाणार आणि हा 23 खाली येणार. या 23नं जर 4,86,068ला भाग दिला, गुणिले 20 केलं, तर ह्याचं उत्तर बघा. पहिला हप्ता बा, हे 4,23,000 हे 200 येणार. हा झाला पहिला हप्ता. 15. आपण आता सेकंड हप्ता काढून घेऊत. सेकंड हप्ता आता पहिला किती दिला? 4,23,200 गुणिले हे 20/23. जर ह्याच्या आपण जर क्रिया केली, हे 36,08,000 येणार बघा. हा दुसरा हप्ता येणार. मग तिसरा हप्ता काढून घेऊत. बरोबर, दुसरा हप्ता किती आला रे? 36,08,000 गुणिले 20/23. मग ह्याचं येणार बघा 32 लाख. 2, 3, 4. तुम्ही 23 ह्याला भाग द्या तर इतकं येणार. हा झाला तिसरा हप्ता. मग त्यानं सांगितले तर त्याने किती रुपये उधार आणले, म्हणजे 3 वर्षामध्ये. आपण 3 वर्षांची बेरीज करून घेऊत. पहिला किती आला रे? 4,23,200 ला 4,23,200 प्लस हा दुसरा आला बघा 36,08,000 आणि हा तिसरा आला बघा हे 32 लाख. ह्यांची जर बेरीज केली 1, 1, 1, 1, 1 हे 200 येणार बघा. जसं ना, बरोबर आहे ना. म्हणजे बेरीज करा. ह्याचं उत्तर काय आलं? हे या असा हा जे प्रश्न आहे या पद्धतीने सॉल्व करायचा होता. चला पुढील प्रश्न पहा. 5 बाकांची विक्री किंमत जर थोडे हे
ही किंमत 6 बाकाच्या खरेदी किमती इतकी आहे, तर या व्यवहारात शेकडा नफा किती? आता काय करायचं, हे 5 बाक आहेत, इथं 6 बाक आहेत. ही काय आहे? विक्री किंमत आहे. ही काय आहे? खरेदी किंमत इतकी आहे. ह्याला काय करायचं, इथं काय आहे? विक्री. ही काय आहे? खरेदी. आता काय करायचं, ह्याला लगेच उलटं करून टाकायचं. बघा, हा 5 इकडे गेला, हा झाला खरेदी, आणि हा 6 आला इकडं, 6 आला ना, हा झाला विक्री. ह्याची पलटी मारायची, ह्याला डोकं लावायचं नाही. समजलं? 6 झाला विक्री, 5 झाला खरेदी. मग विक्री, मग आपल्या त्यांना सांगितलं यावर शेकडा नफा काढा. मग तुम्हाला आता नवीन पोरं असतील, नफा बरोबर शेकडा नफा बरोबर, शेकडा नफा बरोबर नफा गुणिले 100 असतं आणि भागिले हा खरेदी किमतीवर असतो. म्हणजे शेकडा नफा असो किंवा शेकडा तोटा असो, हा नेहमी कशावर काढला जातो रे? खरेदी किमतीवर काढला जातो. मग आपल्याला इथे विक्री भेटली 6, खरेदी भेटली 5, बरोबर 1 नफा झाला. बघा, मग मला सांगा, 1 गुणिले 100 भागिले किती रे? 5. खरेदी किंमत किती आली? हे 5 आलेली आहे. तर 5नं जर 100ला भाग दिला तर 20% नफा, शेकडा नफा आला. बघा किती? 20% नफा आला. हा प्रश्न असा सॉल्व करायचा होता. इथं मुलांना गोंधळून जातात. ह्याचे काय करा, फक्त पलटी मारा. मग इकडे येतो ना, इकडे मग इथं जर विक्रीचं इथं 5 असती आणि खरेदी 6 असती, इथं तोटावाला आहे, म्हणजे 20% तोटा झाला असता. फेरीत आला पाहिजे. हा 1% नफा आला. मग हा प्रश्न असा सॉल्व करायचा होता. चला पुढं. बघा, रामरावने आपली सदनिका फ्लॅट, हे थोडं फ्लॅट करा, फ्लॅट आनंदीबाईंना 38,35,750 रुपयाला दलालामार्फत विकली. दलालीचा दर बघा 2% आहे. बघा दर किती आहे रे? दर 2%. दोघाकडून, हा शब्द महत्त्वाचा आहे, दोघाकडून असेल तर दलालास एकूण किती दलाली मिळाली? म्हणजे पहा, आता मी एखादा प्लॉट घेतला आणि एक दलाल आहे. दलाल काय करतो? घेणाऱ्याकडून, म्हणजे खरेदी करणाऱ्याकडून आणि विक्री करणाऱ्याकडून, असे दोघांकडून त्याला काय सांगतो, मी तुझ्याकडून 2% कमिशन घेणार, आणि मला पण सांगतो मी तुमच्याकडून 2% कमिशन घेणार. मग तू असं काय करतो, 2 आणि 2 4% कमिशन मिळवाला आहे. मग त्यांना, मग आनंदीबाईंना काय सांगितलं ना, प्लॉटची किंमत किती आहे? आता हे 38,35,750 रुपये आहे. मग ह्या 38,35,750 रुपयावर तो काय करायला आहे? खरेदी करणाऱ्याकडून आणि विक्री करणाऱ्याकडून, असे दोघांकडून 2% कमिशन खाणार आहे. तर आपण पहिले एक कमिशन काढून घेऊ, नंतर त्याची आपण बेरीज करू. बघा, हे 38,35,750 किती आहे रे? 2% आहे. बा, हा 0 कटला, हा 0 कटला. आता आपण बे 5 10. बघा, खाली 5 उरले, वरी फक्त किती उरले? आता 38, 35 आणि 75 उरले. म्हणजे 5नं ज्या संख्येच्या एकक आणि 5 किंवा 0 असेल 5ची कसोटी, तर 5नं पूर्ण भाग जातो. मग 5 1 5, बघा 5 7 35, किती उरले रे? उरले 3, झाले किती? 33, 5 1 30, 5 1 30, 3 म्हणजे झाले 35, 5 7 35. आता इथं उरला बघा 7 1 आणि 5, 7 1 6, 5 1 5, उरले 2, झाले 25, 5 5 25. म्हणजे त्याला 76,715 रुपये हे एकाकडून बघा मिळणार आहेत. बघा किती? 76,715 रुपये हे कुणाकडून? एकाकडून मिळणार आहेत.
विक्री करणाऱ्याकडून मग खरेदी करण्याकडून किती आहे बघा. मग ही तेच बेरीज करून टाका. 76,715 हे यांची बेरीज करा. म्हणजे दोघाकडून खरेदी करणाऱ्याकडून आणि विक्री करणाऱ्याकडून 76,715 76,715 रुपये असे घेणार आहे. यांची जर बेरीज केली मग त्याला एकूण दलाली किती मिळते पाहतो आपण. 5 आणि 5 10 हातचाला 1 झाले 2 आणि 1 3 7 आणि 7 14 हातचाला 1 6 आणि 6 12 आणि 1 13 हातचाला 1 7 आणि 7 14 आणि 1 15 बाळांनो त्याला 1,53,430 रुपये भेटणार आहेत. किती भेटणार आहेत. 1,53,430. कुठं उत्तर आहे पहा. 1,53,430 पर्याय क्रमांक 1 उत्तर आलं पहा. ज्याचं उत्तर 1 आलं त्याचा राईट प्रश्न आलेला आहे. आता माझा सांगण्याचा उद्देश म्हणजे बघा मित्रांनो, हे जे बुक आहे मला हे 2 बुक तयार करण्यासाठी तब्बल 10 वर्ष लागलेलं आहे. म्हणजे पेपरची काठीण्य पातळी का आहे, वाढलेली स्पर्धा परीक्षा, मी ह्या सर्वांचा अभ्यास करून या पुस्तकाची रचना तयार केलेली आहे. म्हणजे 100 पुस्तकं वाचण्यापेक्षा एक पुस्तक वाचावं. आता मी पाहतो काही मुलं 10-10 वर्ष तयारी करतात रे. म्हणजे ज्या मुलांना काय करावं आणि काय करू नये, जो पण स्वतःला समजणार नाही तो सक्सेस नाही होणार आहे. ह्याला फापट पसरा नाही चालत. ह्या स्पर्धा परीक्षा आहे. तुम्ही एक अभ्यास करता आणि टाकणारे दुसरा प्रश्न टाकतात. म्हणून ह्याच्या पुस्तकाची रचनाच आहे तशी आहे. तुम्ही कोणता बी महाराष्ट्रामधला पेपर काढा, या बुकमधील प्रश्न आहेत का नाही पहा. आता मी जे परभणीचे हे प्रश्न आपण स्पष्टीकरण केलं, 20ला 20 प्रश्न आहेत. हे बुद्धिमत्तेचं पुस्तक पहा. हे पुस्तक तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. मी एखादा गरीब मुलगा आहे, त्यांना जर शेतामध्ये एका झाडाखाली बसून बी अभ्यास केला तर त्याला पैकी मार्क मिळणार आहेत. असं पुस्तक तयार केलेलं आहे. चला आपण शेवटचा प्रश्न पाहू. प्रश्न काय म्हणते बघा. हा प्रश्न पहा, जसा आपल्या पुस्तकामध्ये हे पहा. 0.7a मायनस 0.42a बरोबर 5.6. तर ए ची किंमत काढा. त्यांनी आपल्याला सांगितलं ए ची किंमत किती करून घेऊ. हे मायनस करून घेऊ आपण पहिलं. 0.7 0.42. आता वरी नाही म्हणजे काय 0 असतो पहा. 10तून 2 गेले म्हणजे 8 उरले. हातचाला 1 झाले 5. 7तून 5 म्हणजे 2. पॉईंटला पॉईंट 0ला 0 म्हणजे 0.28a बरोबर हे 5.6. त्यांनी सांगितलेलं आपल्याला ए ची किंमत काढायला सांगितलेलं आहे. हा काय असतो, आता हा ए जे आहे ना हा गुणाकारात असतो. मग ए बरोबर हे 5.6 भागिले 0.28. मग एक काम करा, ए बरोबर 56 गुणिले 28 करा. आता असं जर दशांशांना समान करायचं असेल, अंशाच्या छेदातल्या अंशात पलटी मारायचे पहा. आता अंशामध्ये किती आहे, 1 आहे म्हणून आपण 1 शून्य दिला. छेदामध्ये 2 आहेत म्हणून 2 शून्य दिले. हा 0 काटला, हा 0 काटला. आता खाली 28 उरले, इथं 10 उरले. 28 28 2 56. इथं बघा 2 आणि इथं 10 उरले. मग ए बरोबर 20. याची किंमत किती आली 20. ज्याचं उत्तर 20 आलं त्याला मार्क भेटलेला आहे. अशा पद्धतीनं हा प्रश्न सॉल्व करायचा होता. तर मित्रांनो, आज आपण 29 मार्च 2026 रोजी परभणी जिल्हा पोलीस भरती या ठिकाणी झालेल्या पेपरचं आपण विश्लेषण केलेलं आहे. जर
हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, मित्रांना सांगा. आणि हे जे मी तुम्हाला 2 बुक दाखविले ते बुक तुमच्याकडे असू द्या. आता मला जवळजवळ जसा पेपर झाला, जसे पुस्तकामधले प्रश्न हे जशाला जसे उतरले, मला मुलांचे भरपूर फोन येत आहेत की सर की तुमच्या पुस्तकामधले, कारण की माझं 22 नोव्हेंबर 2025 माझ्या 2 बुकचं प्रकाशन सोहळा डॉक्टर हुलसुरे परभणी या ठिकाणी अविनाश भारती, विठ्ठल कांगणे सर यांच्या हस्ते झालेला आहे. तर तुमच्याकडे 2 बुक असणं फार गरजेचं आहे. आपण मुलींची निवासी बॅच चालू करत आहोत. बघा या ठिकाणी आपण बघा, मी माझं टार्गेट आहे 100+ पोलीस करायचे. येणाऱ्या जे आगामी डिसेंबर महिने 2026 जी पोलीस भरती होणार आहे, माझं टार्गेट आहे 100+ पोलीस झाले पाहिजे. मुलींसाठी निवासी बॅच चालू करत आहे, ऑफलाईन बॅच चालू करत आहे, ऑनलाईन क्लास चालू करत आहे. आणि आपलं जे ॲपचं नाव आहे हे अभिनव क्लास, ABHINAVCLASSES. आणि हा लोगो लक्षात ठेवा. अभिनव क्लासेस हे ॲप जे आहे ना, असे भरपूर दिसले प्ले स्टोरवर जा, डाउनलोड करा आणि हे लोगो पहा. जर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क घ्यायचा असेल तर आपलं बुक वापरा आणि ॲप डाउनलोड करा. ॲपची किंमत फक्त मी 499 रुपये ठेवलेली आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.